किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. ग्रेप्स मिंट मॉकटेल आणि लेमन मिंट मॉकटेल तुम्ही पाहू शकता. खूप छान टेस्टी असं हे ड्रिंक आहे. मोठमोठ्या हॉटेलमध्ये आपण हे पितो, तर आपण हे सेम टेस्टवालं घरीसुद्धा बनवू शकतो. बनवण्यासाठी एक ग्लास घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे निंबाचे तुकडे घालत आहे आणि हा पुदिना आहे. पुदिना थोडासा आपण आता तोडून घेऊन याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि ह्याला आपण थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर थोडंसं स्पायसी हवं असेल तर एखादी मिरची पण घातली तरी चालेल. एखादा चमचा किंवा असं ह्याचा टोक असं प्लेन असलेलं किंवा हे एक चॉपस्टिक आहे, हे जरी घेतलं तरी चालेल. ह्याच्याने आपण थोडंसं असं मॅश करून घ्यायचं आहे. अगदी थोडंसंच क्रश करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडा थोडा जे टेस्ट आपल्याला याच्यामध्ये उतरेल. किंवा हे जरी घेतलं तरी याच्या साह्याने सुद्धा आपल्याला असं क्रश करता येईल. अगदी हलक्या हातानं करायचं आहे. अगदी सर्वांची थोडी थोडी टेस्ट ह्याच्यामध्ये आली पाहिजे म्हणून आपण ह्याच्यामध्ये असं क्रश करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये नाही फिरवायचं आहे. आता याच्यामध्ये थोडेसे आईस क्यूब टाकायचे. तुम्हाला किती थंड हवं असेल त्याप्रमाणे आईस क्यूब टाकायचे आहे. याच्यामध्ये भरपूर आईस टाकला जातो. नंतर याच्यामध्ये पाव चमचा चाट मसाला टाकत आहे. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि 2 चमचे मी निंबूचा ज्यूस घालणार आहे. आणि हे 2 चमचे पावडर शुगर घातली आहे. किंवा पावडर शुगर किंवा शुगर सिरप जरी टाकलं तरी चालेल. नंतर ह्याच्यामध्ये मी सोडा घालणार आहे. सोडा किंवा पाणी जरी घातलं तरी चालेल. नंतर आपण ह्याला गार्निशिंग करून घेऊ. अशा प्रकारे हे आपलं मॉकटेल तयार झालेलं आहे. दुसऱ्या टाईपचे मॉकटेल बनवण्यासाठी हे मिंट आहे, पुदिना, ह्याचे असे तुकडे करून याच्यामध्ये घालून घेत आहे. थोडेसे निंबूचे तुकडे आणि हे अंगूर आहे. हे अंगूरचे तुकडे करून घेतले आहे. हे पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि नंतर ह्याला आपण थोडंसं मॅश करून घेऊ. अगदी हलकं हलकंच करायचं आहे. थोडीशी याची टेस्ट ह्याच्यामध्ये उतरली पाहिजे. हे असं क्रश झालं पाहिजे, थोडंसं हलकंसं. नंतर याच्यामध्ये आईस क्यूब घालून घ्यायचे.
नंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाव चमचा चाट मसाला, आणि 2 चमचे लिंबाचा रस आहे, 2 चमचे घालून घेत आहे. आणि 2 चमचे पिठी साखर घेतली आहे, 2 चमचे पिठी साखर घालून घेत आहे. नंतर ह्याच्यामध्ये मी हा सोडा घालत आहे. सोडा किंवा पाणी तुम्हाला जो आवडेल तो घातला तरी चालेल. आपण गार्निशिंगसाठी याला एक अंगूर लावून घेऊ. असं हे आपलं दुसरं मॉकटेल रेडी आहे. टेस्टी असं हे मॉकटेल ग्रेप्स लेमन मिंट मॉकटेल रेडी आहे. तुम्ही पाहू शकता, खूप छान टेस्टी असं हे ड्रिंक आहे. तुम्ही जरूर करून बघा, आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.